विवाह सोहळा म्हणजे काय झालं? लग्न. जाताना लग्नाला, लग्न झाल्यानंतर अक्षता पडल्यानंतर नवरा नवरीचा एक विधी असतो, हार घालायचा. वा वा वा, ज्यांनी ज्यांनी घातलाय त्यांची काय गत आहे बघा. झालं असेल तर पूर्वीचं काय नाही हो. पूर्वी मुलगा 5 फूट 5 इंच तर मुलगी 5 फूट 4 इंच असं काय नव्हतं. रामरायांची उंची जास्त होती, सीतामाई बुटक्या होत्या. रामरायांनी लगेच हार घातला, नंबर आला सीतामाईंच्या वर. पुष्कळ प्रयत्न केले, पुष्कळ हार घालायचे, त्याचा उंच केल्या, पण तरी उंची पुरेना. आणि जशी आता आपल्याकडे चांगली पद्धत आहे त्यावेळेस नव्हती. आपल्या लग्नामध्ये जशी आता चांगली पद्धत आहे ना त्यावेळेस नव्हती हो. म्हणजे मुलाला उचलायचा, त्याच्यावर अर्धा तास त्याच्यामध्ये जातो. पुष्कळ प्रयत्न केले, गळ्यामध्ये हार पडेना. सगळ्यांनी सांगितलं, म्हणजे देवा काय वाका की, म्हणजे कुणा पुढं? बायको पुढं. मी जर आता वाकलो तर सगळे म्हणतील पण रामराय पण वाकले, कुणा पुढं? बायको पुढे. मला जमणार नाही, माझं काम झालंय, मी नाही वाकणार. हे बाबा काय वाकायला तयार नाही. 2-3 तास गेले, सगळ्यांना भुका लागल्या, करावं काय? डोकं चाले ना. विश्वामित्रांनी लक्ष्मणाला बोलवलं, इकडे काय एक काम करतो का? मला भूक लागली, कशाचं काम करते? मग ते भुकेसाठीच पर्याय तुला सांगतो. जोपर्यंत हार पडत नाही तोपर्यंत पुढचा विधी होत नाही, तोपर्यंत जेवण होत नाही. मग म्हणे काय करायचं? काय नाही म्हणे, हे बेसावं दे. हळूच पाठीमागून जायचं, दादा म्हणून पायावर पडायचं. मग म्हणले मग काय होईल? काय होईल ते विचारू नकोस. ते म्हणे जा, मी सांगतोय ते कर, मला पुढचं काय विचारू नको. हे बेसावत होते. कोण कोण लग्नाला आले, कुठं कुठं बसले, कशा कशा मोत्याच्या झाल्या रे, हे सगळं चाललं होतं. हे पाठीमागून आलं, रामरायांनाही कळलं नाही. पुढं आले आणि पुढं आल्याबरोबर दादा, मोठ्यांदा दादा म्हटल्याबरोबर हे जरा बितरले रामराय. का कोण आहे म्हणून बघितलं तर लक्ष्मण म्हणे आत्ता चांगला होता, हे काही केलं झालं काय? म्हणजे लक्ष्मणा हार घातला आणि मग सीतामाई म्हणायला लागल्या, 2 तास झालं वाकला नाही, पण शेवटी वाकावंच लागलं का नाही माझ्या पुढे? म्हणजे सीते काय तुझा गोड गैरसमज आहे. अजून 4 तास जरी उभी राहिली असती तरी मी वाकलो नसतो. मी तुझ्यामुळं वाकलो नाही, मग मी भावामुळं वाकलो. कोणत्या भावामुळं? लक्ष्मण भावामुळं नाही, लक्ष्मण भावाच्या भावामुळं मला भाव जर असेल तर तो मालक सुद्धा त्या भक्तापुढं वाकतो.